हरि ओम. करोना न करोति. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 61. न करोति. भक्त स्वस्वरूपावस्था प्राप्त झाल्यावर बहुतांशी त्याला पुरुषोत्तमाच्या इच्छेने प्रभुकार्य करावे लागते. पुरुषोत्तम त्याला सायुज्य मुक्त करतो. अध्यात्मामध्ये हा फार मोठा भाग्यकारी प्रसाद असतो. सायुज्य मुक्त सद्गुरुपदी आरूढ होतो. तरीही आपण भक्त आहोत ह्याची जाण त्याने जपायची असते. ह्या योगे येथे परत परत येणे होते. मुमुक्षु साधक ह्यांचा सहवास मिळतो. संत समागम हा शब्दच सांगतो की ही मुमुक्षु साधक आणि सद्गुरू अशी दोन्ही बाजूने पर्वणी असते. अशा वेळी भक्ताला मान सन्मान मिळू लागतो. त्याला बोलावणी येऊ लागतात. येथे पाय घसरण्याचा संभव असतो. विशेष करून पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा ह्यामागे वणवण करणारे नोकरदार, व्यावसायिक, राजकारणी इत्यादी भक्ताला जवळ करू लागतात. त्यांना सद्गुरूचा उपयोग ते फार मोठे सात्विक आहेत हे जनसामान्यात ठसविण्यासाठी करायचा असतो. एकेकाळी राजे आदर सत्कार करून राज्यकारभार कसा करावा याचा सल्ला ऋषींकडून घेत असत. कारण ते आध्यात्मिक तत्वाने राज्यकारभार करू इच्छित होते. हा फरक सद्गुरूने ओळखावा. आता अभिनयपटू, खेळाडू, राजकारणी ह्यांचा जमाना आहे. यास्तव भक्ताने सद्गुरूपदी आरूढ झाल्यावर आपली जागा सोडू नये. न करोति हे तत्व जोपासावे. लेख क्रमांक 62. न करोति. साधकांचे फोन येतात. काही प्रत्यक्ष भेटतात आणि त्यांची ध्यानामधील प्रगती सांगतात. अतिशय सकारात्मक अशी ही प्रगती असते. काही जण प्रगती नाही म्हणून नाराजीचा सूर आळवतात. ह्या सर्वांना एकच विनंती आहे की त्यांनी ध्यान सुरू ठेवावे आणि कर्मयोग करून झाला की न करोति या तत्वाची त्याला जोड द्यावी. कोणत्याही समारंभाला गेलात तरी आतून साक्षीत्व सोडू नये. अनुभूती कोणाच्याही हातात नाही किंवा हे गणित नाही की अमुक ध्यान लावले आणि अनुभूती प्राप्त झाली. जर आत भौतिकाची चव आहे, पुढे पुढे करायची उर्मी आहे, दुसरा काय करतो ह्यात लक्ष आहे, अनुभूतीकडे डोळे लागलेले आहेत, तर हेच अडथळा आहे. ध्यान लावण्यामधील आनंद, वाट पाहण्यात जी मजा आहे ती मिलनात नाही. घ्यायला शिका. त्या आनंदाच्या भरात एके क्षणी अनुभूती मिळेल. नेमके अशा वेळी घाबरू नका. त्याचा आनंद घ्या. होत नाही याचे कारण फळ अजून कच्चे आहे. कळी आपोआप उमलू दे. घाई करू नका. नैराश्य येऊ देऊ नका. त्यामुळे श्रद्धेला धक्का बसतो किंवा विक्षिप्तता येते. दोन्हीही धोकादायक आहेत. अनुभूती त्याच्यावर सोडा आणि न करोति तत्व पाळत साक्षीत्वाने जीवन जगत ध्यानस्थ बसायचे आपले काम करा. त्याच्याकडे अंधार नाही आणि उशीरही नाही. फक्त योग्य वेळेची तत्परता आहे. हरि ओम.